दुसऱ्या दिवशीही वसई विरार महापालिकेने नालासोपाऱ्यात केवळ दिखाव्याची कारवाई करत प्रचंड पोलीस बंदोबस्तात जेसीबी ठेकेदार केवळ पडलेल्या इमारतींचे भंगार काढण्याचे काम करत आहेत। नालासोपाऱ्यातील डम्पिंग आणि मलनिस्सारांच्या राखीव जागेवर उभारलेल्या 41 अनधिकृत इमारतींवर 28 नोव्हेंबर 2024 पासून हायकोर्टाच्या आदेशाने रहिवाशांना घराबाहेर काढून तोडक कारवाई सुरू केली आहे। 28 नोव्हेंबर 2024 रोजी 7 इमारत, 23 आणि 24 जानेवारी 2025 रोजी 3 अशा 10 पालिकेने इमारती भुईसपाट केल्या असून 31 इमारतींवर सोमवारपासून पुन्हा मोठ्या फौजफाटासह कारवाईला सुरुवात होणार होती। आज आणि काल सकाळच्या वेळेत 500 पोलीस अधिकारी कर्मचारी, 200च्या वर महापालिका अधिकारी कर्मचारी तोडक कारवाई घटनास्थळावर दाखल झाले होते। काल रितू पॅलेस नावाच्या इमारतीतील रहिवाशांनी इमारत खालीही केली, पण पालिकेने काल आणि आज दिवसभरात तोडक कारवाई करण्यापेक्षा तोडलेल्या इमारतींवर दिवसभर जेसीबी चालवून पडलेल्या इमारतीमध्ये डेब्रिस तोडून त्यातील भंगार लोखंड जमा करण्याचे काम केले आहे। 4 दिवस पोलीस बंदोबस्त पालिकेने घेतला होता। उद्यासाठी पालिकेला पुन्हा पोलिसांकडे मागणी पत्र द्यावं लागेल। या 4 दिवसांच्या तोडक कारवाईसाठी पालिकेला करोडो रुपयांचा खर्च झाला आहे। जनतेच्या कररूपी जमा झालेल्या पैशांचा पालिकेने अपव्यय केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तर बघा, महानगरपालिकेत 4 दिवसापासून कारवाई होते बोलत आहे। एका दिवसाला 400 ते 500 पोलीस लावले आहेत आणि महानगरपालिका 1200 ते 2000 रुपये पोलिसांना पैसे देत आहेत, पण तरी सुद्धा कारवाई होत नाहीये। माझं म्हणणं आहे गरिबांची जी घरं तुटत आहेत ते कुठेतरी चुकीचं आहे, पण महानगरपालिकेचे लोकांचे पैसे वेस्ट करत आहेत, त्यांच्याकडे ते थांबवले पाहिजे आणि ते व्यवस्थित नियोजन काहीतरी त्यांचं नियोजन केलं पाहिजे। तिथे 41 बिल्डिंग तुटत आहेत, नुकसान गरिबाचं आहे। प्रश्न हा आहे की त्यावेळेला ह्या बिल्डिंगला परवानगी कोणी दिली, लाईटचं कनेक्शन कोणी दिलं, नळाचं कनेक्शन कोणी दिलं, या पुढे जाऊन या लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी दिली, रजिस्ट्रेशन दिले, जो ऑफिसरनी रजिस्ट्रेशन केलं तो झोपलेला का, त्यावेळी त्याला अनधिकृत नव्हतं वाटलं का? पण आता ह्या गरिबांना काहीतरी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। मग त्यावेळेला कोण नगराध्यक्ष, त्यावेळेला मुख्याधिकारी असेल किंवा तिकडचा कोण पालिकेचा आयुक्त असेल, कोण जे मोठे अधिकारी असतील, लाईटचा ऑफिसर असेल, नळ जोडणारा ऑफिसर असेल, या सर्वांची चौकशी केली पाहिजे आणि त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी जप्त करून या गरिबांचं पुनर्वसन केलं पाहिजे।